यानंतर पुण्यातल्या बातमीकडे वळूया। पुण्याजवळ पिंपरी चिंचवडमध्ये वाहन फोडीचं सत्र काही केलं थांबायला तयार नाहीये। काल रात्री पिंपरीमध्ये 7 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। राजकीय पक्षांचे फ्लेक्स सुद्धा पाडण्यात आलेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार गल्लोगल्ली आणि वाहनांवर फ्लेक्सबाजी करतायत। काल 3 कार्यकर्त्यांनी प्रचारातल्या वाहनांची तोडफोड करत हे फ्लेक्स फाडले आणि यामध्ये 4 मिनी टेम्पो, 1 इंडिका आणि 2 रिक्षांचा समावेश आहे। हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। ज्या इच्छुक उमेदवारांचे हे फ्लेक्स फाडण्यात आलेत त्यांनी हे कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचं असल्याचा आरोप केलाय, तर राष्ट्रवादीने मात्र सर्व आरोपांचं खंडन केलंय। हा भाग तसं पाहिलं तर गुन्हेगारीच्या बाबतीत संवेदनशील भाग आहे। हा काळेवाडी तापनगर हा परिसर, या ठिकाणची दहशत पसरवून सामान्य जनतेला घाबरवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि हा कुठेतरी याला राजकीय वळण आहे। कोणीतरी नगरसेवक एखादा एक काम करतो, डांबरीकरण करतो, त्याचा दुसऱ्याचा फोटो नाही टाकला तर तो नाराज होतो आणि त्याच्यामुळे तो असं काम करायला होतो आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आहे। त्यांच्या भांडणामध्ये सामान्य जनतेचे जर हाल होत असतील तर ते निषेधार्थ बाब आहे असं आम्हाला प्रामुख्याने वाटतं।